आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला सेंट्रलचे ऍक्ट सांगितले केंद्र सरकारचे, तसे महाराष्ट्र सरकारचे आपण ऍक्ट बघूया. प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे ऍक्ट आहेत. जसे महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, इथले इथले ऍक्ट वेगवेगळे असू शकतात. तर त्या ऍक्ट किती आपल्याला कुठले महत्वाचे ऍक्ट आहेत तेवढे आपण बघूया. आणि त्याच्यातली काही कलम मी तुम्हाला सांगतो की नंतर बघूया. परंतु साधारणपणे कुठले ऍक्ट आहे त्यांची तुम्ही जरा नावं लिहून घे. तर प्रथम लागतो आपला महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट 1958. महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट 1958 हा आपल्या दृष्टीने का महत्वाचा? या स्टॅम्प ऍक्ट नुसार आपण कुठल्या प्रॉपर्टीवर किती स्टॅम्प ड्युटी भरायची एक, आणि जर स्टॅम्प ड्युटी कमी भरली गेली, जास्त भरली गेली, भरलीच गेली नाही, काय कारणामुळे राहिली गेली वगैरे वगैरे जे काही सगळ्या तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदी आपल्याला बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट 1958 याच्या नुसार मिळू शकतात. आणि याचे सतत याला अमेंडमेंट्स येत असतात, नोटिफिकेशन्स येत असतात, ती सतत बघावी लागतात. म्हणजे जरा जरी आपण एखाद्या कायद्याचं पुस्तक आता लेटेस्ट जरी आणलं आतापर्यंत, तर त्या पब्लिशरनी ते पुस्तक त्यावेळेस फक्त अपडेट केलेलं असतं, बदलत जातं, स्टॅम्प ड्युटीला चेंज होत राहते काही कारणामुळे. प्रॉपर्टी ट्रान्सफर करायची असेल तर त्याला स्टॅम्प ड्युटी लागत पण नाही. पूर्वी ती थोडीफार लागत होती, आता ती लागत पण नाही. अशा प्रकारचे नवीन नवीन नोटिफिकेशन येऊ शकतात, ते नोटिफिकेशन बघावे लागतात सतत. त्याच्यानंतर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. आता हा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जो आहे हा अतिशय महत्वाचा ऍक्ट आहे. हा कोड असं सांगतो की ज्या जमिनी आहेत ग्रामपंचायत किंवा त्या ठिकाणी, शहरातल्या म्हणत नाही मी तुम्हाला, ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या जमिनी थोडक्यात, किंवा मग दुसऱ्या पण जमिनी येऊ शकतात त्याच्यामध्ये, असं ना काही नाहीये, ज्यांना पूर्वी सातबारा होता. तर याचं सर्व प्रकारचं रेकॉर्ड मेंटेन करणारा हा एक ऍक्ट आहे, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड. या एका ऍक्टवर बरंचसं सरकार चालत असतं, बरीचशी सरकार याच्यावरच चालतात. इव्हन बरीचशी लिटिगेशन सुद्धा याच्यातच चालत असतात. या ऍक्टचं वैशिष्ट्य असं आहे. सर आवाज नाही येते. हॅलो, येतोय का आवाज? आता येतोय का आवाज? हो येतोय. हा, या ऍक्टचं वैशिष्ट्य असं एक आहे की लँड रेकॉर्ड जे आहे, आपण लँड रेकॉर्ड म्हणतो तुम्हाला पर्टिक्युलर सातबारा सुद्धा, हा याच्यामधनं मेंटेन केला जातो. हा मेन ऍक्ट आहे. एक फरक आहे ऍक्ट आणि रूल्स मध्ये. एखाद्या ऍक्ट मध्ये किंवा कायद्यामध्ये जी काही प्रोव्हिजन असेल ती जर इम्प्लिमेंट करायची असेल तर त्याला रूल्सची आवश्यकता असते. रूल्स आल्याशिवाय तो ऍक्ट हा इम्प्लिमेंट होऊ शकत नाही. म्हणून या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचे काही रूल्स सुद्धा आहेत, मराठीमध्ये त्याला अधिनियम म्हणायचं, ते सुद्धा आहेत, ते सुद्धा सतत उपलब्ध असतात. मध्यंतरी वेळा आला होता पण त्याचे रूल्स नव्हते आले, त्यामुळे ते इम्प्लिमेंट होईल. तर हे रूल्स सुद्धा त्याचे असतात. तर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये रूल्स काय की, रूल्स आणि ऍक्ट मधला एक फरक थोडक्यात सांगतो. ऍक्ट हा मेन कायदा असतो आणि रूल्स त्या ऍक्ट मधले प्रोव्हिजन्स इम्प्लिमेंट करण्याकरता केलेले रूल्स असतात. पण हे रूल्स काय डायरेक्ट संसद किंवा विधान परिषद बनवत नाही, हे दुसरी पॉवर डेलिगेट करून खालचे लोक ते रूल्स बनवत असतात. परंतु ते सुद्धा रूल्स हे अनकॉन्स्टिट्युशनल लागत नाही. जर कुठलेही रूल्स अनकॉन्स्टिट्युशनल असले तर ते चॅलेंज करता येतात. तर हा तो कायद्यामधला फरक आहे. आणि ज्युरिडिक्शन, आता ज्युरिडिक्शनचा विषय सांगतो तुम्हाला. जर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये आपल्याला केस दाखल करायची असेल तर सिव्हिल कोर्टाला त्याचा अधिकार. सिव्हिल कोर्ट म्हणजे कुठलं? जे कोर्ट ब्लॅक कलरचा गाऊन घालतं आणि कोर्टात बसतं आणि एव्हिडन्स घेतं, ते कोर्ट डायरेक्ट एव्हिडन्स घेऊ शकत नाही, रेकॉर्ड करू शकत. त्याचा मुख्य फरक.
आणि ही क्वासा ज्युडिशियल अथॉरिटी असते, क्वासा ज्युडिशियल. तर हे पूर्ण स्वरूपाचे जजेस नसतात. जे आपण जर सिव्हिल आणि क्रिमिनल कोर्टामध्ये गेलो तर आपल्याला ते कायम दिसतात. हे तसे नसतात, ते फिरते असतात. कलेक्टर वगैरे हे लोक या पोस्टच्या असतात, किंवा उपविभागीय दंडाधिकारी, तलाठी, मंडलाधिकारी वगैरे वगैरे. दिस इज अ क्वासा ज्युडिशियल अथॉरिटी. परंतु हे यांचे निर्णय जे असतात तिथून ते वर जातात. वर म्हणजे कुठे अप टू महसूल मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात. मध्ये ट्रायब्युनल्स पण आहेत. ट्विटरचा माणूस हा असतो, त्या खात्याचा मंत्री असतो, आणि त्याच्यानंतर मग ते प्रकरण हायकोर्टामध्ये जातात. एकनाथ खडसे यांना या प्रकरणामध्ये बघा राजीनामा द्यावा लागला होता. ते महसूल खात्याचे मंत्री असताना काही घोळ झाला म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला वगैरे. तर हा सर्वात महत्वाचा कायदा आहे. सर्वांना माझी अशी विनंती आहे की या कायद्याचं मराठीतलं पुस्तक तुम्ही जरूर विकत आणा. तुमच्याकडे असायला पाहिजे हे पुस्तक. अतिशय ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आणि त्याच्यानंतर हे महसूल, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, हे दुसरं पुस्तक तुमच्याकडे असायलाच पाहिजे. किंबहुना तुमच्या या रिअल इस्टेटच्या व्यवसायाची ही एक गरज आहे, असं माझं म्हणणं आहे तुम्हाला. आता महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड याच्यामध्ये काही सेक्शन्स महत्वाचे. ते कुठले? वर लिहा तुम्ही, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. त्याच्यातले कुठले नियम महत्वाचे, कुठले सेक्शन्स महत्वाचे? सेक्शन्स. आता बघा, रस्ते असतात, सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक तळी, सार्वजनिक कालवे, पाण्याचे पाट, खंदक, सरोवर, हे कोणाच्या मालकीचे? हे सगळं सरकारच्या मालकीचं आहे. हे सर्व सरकारच्या मालकीचं असून त्याचा म्हणजे राज्य सरकार म्हणजे राज्य सरकार, आणि राज्य सरकारचा त्याच्यावर अधिकार असतो. धरून चला, धरणात जर आपल्याला मासे काढायचे असतील तर आपल्याला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल, नाहीतर ती मिळणार नाही. मग ही प्रोव्हिजन कुठे आहे? तर सेक्शन 20. सेक्शन 20 असं सांगतो की जे मी आता तुम्हाला बोललो ते सगळं सरकारचं आहे. त्याची प्रोव्हिजन सेक्शन 20 मध्ये आहे. आता एखादी जागा आपण सरकारकडनं घेतली, समजा कॉलेज काढायचं असेल, शाळा काढायची असेल, हॉस्पिटल सुरू करायचं असेल, याच्याकरता जर मी सरकारची जागा जर घेतली तर आपण भोगवटदार 2 होते, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मग त्याची प्रोव्हिजन कुठे आहे? सेक्शन 36 सब क्लॉज 4 त्याच्यामध्ये प्रोव्हिजन. परंतु या सगळ्या जमिनी ह्या नवीन शर्तीच्या असतात, त्या सरकारच्याच असतात. लक्षात किती प्रोव्हिजन किती आहे. आता आपल्याला अकॉर्डिंग टू सेक्शन 36 प्रमाणे आपल्याला आदिवासीची जमीन घेते, कुठल्याही आदिवासीची जमीन आहे ती घेता येत नाही. आणि जर घ्यायची असेल तर त्याच्याकरता सरकारची पूर्व परवानगी. ओके. त्याच्यानंतर बिगर शेती. आता बिगर शेती परवानगी एनए करायची असेल तर त्याची प्रोव्हिजन सेक्शन 44 मध्ये. तर त्याला आपल्याला शेतीची जेव्हा आपण एनए करतो, ऍग्रिकल्चर शेती, नॉन ऍग्रिकल्चर करतो, तर ती या प्रकारे आपल्याला करते सेक्शन 44 मध्ये जी प्रोव्हिजन. ओके. आता समजा वारसा. आता तुम्हाला फेरफार मी तुम्हाला बोललो होतो, फेरफारची प्रोव्हिजन कुठे? सेक्शन 149. सेक्शन 149 मध्ये 149, 150 याच्यामध्ये ही सर्व जमीन फेरफारनी कशी ट्रान्सफर करून घेतली याची प्रोव्हिजन. म्हणजे जो आपण नमुना 6 मध्ये बघितलं होतं आपण की ते फेरफार करता येते, म्युटेशन एंट्री, त्याची प्रोव्हिजन आपल्याला सेक्शन 149 मध्ये सापडते. 149, 150 हे सेक्शन त्याच्याकरता आपण बघायचे असतात. त्याच्यामध्ये ती प्रोव्हिजन. शेवटी कायद्यामध्ये कुठेतरी प्रोव्हिजन असल्याशिवाय कुठे केली आहे ही आपल्याला नेहमी पाहावी लागते. त्याशिवाय आपल्याला कळत नाही. कारण कोर्ट नेहमी म्हणतो शो मी द प्रोव्हिजन. त्याच्यात कोर्टाला पण निर्णय घेता येत. त्याच्यानंतर सेक्शन 155 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच. त्याच्यामध्ये तो आपण जेव्हा त्याला माहिती देतो की बाबा अमुक अमुक जमीन
मी विकत घेतलेली आहे. सोमाजी गोमाजी कापसे यांनी खरेदी करताना ही जमीन घेतलेली आहे. सेलडीड आहे. सेलडीडची कॉपी द्यायची आहे. त्याची प्रोव्हिजन 150, त्याची प्रोव्हिजन 155 मध्ये आहे. ते बघतात, सर्व बघून त्याच्यावर निर्णय घेतात आणि सातबारावर नोंद देतात. आता सर्वांना एक महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट धरून चाला. एखादी फेरफार चुकीची झालेली आहे, चुकीचं नाव लागलेलं आहे, चुकीची नोंद झालेली आहे आणि त्या चुकीच्या नोंदीवर काय करायचं, त्या चुकीची नोंद कशी काढायची वगैरे हा जर सगळ्यांनी विचार केला त्याची प्रोव्हिजन सेक्शन 157 चुकीची नोंद. त्याच्यानंतर महसूल किंवा आता बघा, महसूल किंवा भूमापन अधिकाऱ्याने निर्णयाविरुद्ध अपील करायचं असेल तर आता आपण समजा तलाट्याकडे गेलो, भूमापन अधिकाऱ्याकडे गेलो आणि त्यांनी निर्णय चुकीचा दिला तर अपील करता येतं का? हो, अपील करता येतं. 247 मध्ये त्याची प्रोव्हिजन. तर आणि समजा मला उशीर झाला तर डिले कंडोन्स करता येतं का? हो, डिले कंडोन सुद्धा मला करता येतो. त्याला सुद्धा काही अडचण येऊ शकत नाही. आता समजा त्याच्यावर आपल्याला स्टे ऑर्डर घेता येते का? हो, स्टे ऑर्डर घेता येते अंडर सेक्शन 256 आणि मग 257. तर मी तुम्हाला आता जे सेक्शन सांगितले आहेत ते 10-12 साधारणपणे महसूल कायद्यामध्ये हे सेक्शन सतत महत्वाचे ठरतात आणि हे सेक्शन सतत वापरले जात असतात, असं माझा अभ्यास आहे आजपर्यंतचा. सेक्शन भरपूर आहेत पण आपल्याला एवढे साधारण सेक्शन माहिती असावे लागतात, म्हणून तुम्हाला मी हा सेक्शन महत्वाचा सांगितलं आहे. त्याला स्थगिती 256 मध्ये दिली जाऊ शकते. आता पुढचा कायदा आहे मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948. मुंबई कुळ वहिवाट व शेती जमीन अधिनियम 1948 म्हणजे काय हो? 1/4/1957 1/4/1957 टिलर्स डे, त्याला कृषिक दिन म्हणतात. कुळ मालक झाले जमिनीचे, कुळ हे मालक झाले म्हणजे काय? कसेल त्याची जमीन. सोमाजी गोमाजी कापसेची जमीन होती, परंतु त्या ठिकाणी एक दुसरी व्यक्ती जमीन कसत होती तर त्याची जमीन झाली. सोमाजी गोमाजी कापसे हा ओरिजिनल त्याचा मालक होता, पण त्यांनी कशाला तिसऱ्या माणसाला दिली होती, त्यामुळे ती तिसऱ्याच माणसाची जमीन होऊन बसली. सोमाजी गोमाजी कापसेकडनं ती जमीन. तो कृषिक दिन आहे. त्याच्यावर मग सरकारने पैसे ठरवले, तुम्ही किती पैसे भरायचे तेवढे भरले की त्याच्या कुळ लागले त्याला. आता हा कुळ लागलेला जो व्यक्ती आहे त्याला जर जमीन विकायची असेल तर पुन्हा सरकारची परवानगी घ्यावी लागते. ओरिजिनल मालकालाही बोलावं लागतं, ते त्याच्यावरचा नजराणा भरावा लागतो किंवा त्याच्यावरचा टॅक्स भरावा लागतो. मग भोगुटदार 2चा भोगुटदार 1 होतो, त्यामुळे तो व्यवहार होऊ शकतो. ओके, तर मग हे आहे कशामध्ये? कुळाचं आपण एखादी व्यक्ती कुळ लागलेली आहे त्याच्याकरता त्याला सरकार एक सर्टिफिकेट देतं. ते सर्टिफिकेट 32G मध्ये आहे. 32G मराठीमध्ये 32G. तर त्यांनी ती खरेदी केली असं समजलं जातं. ओके, आणि 32M मध्ये सर्टिफिकेट आहे. 32M मध्ये सर्टिफिकेट आहे आणि 32G मध्ये त्यांनी जमीन खरेदी केली आहे असं मानलं जाईल. 32M मध्ये सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र, तहसीलदार प्रमाणपत्र. ओके, त्याच्यानंतर समजा शेतकरी एखादा माणूस शेतकरी नाही, अमिताभ बच्चन हा शेतकरी नव्हता, परंतु त्यांनी त्या लोणाच्या साईडला जमीन खरेदी केली. मग त्याला ती खरेदी करता येत नाही. मग त्याची प्रोव्हिजन कुठे आहे? बाधा कुठे आहे? तो रायडर कुठे ठेवलेला आहे त्या कायद्यामध्ये? तर सेक्शन 63 मध्ये तो एक रायडर ठेवलेला आहे की त्या रायडरनुसार जी व्यक्ती शेतकरी नाहीये त्याला जमीन खरेदी करता येत नाही. बघा, खूप लोक काय करतात, ज्यांना काही लोकांना जमीन खरेदी करायची असते, म्हणजे काय करतात, पूर्वीच्या लोकांच्या त्यांच्या जमिनी होत्या पण त्या विकल्या, ही सर्टिफिकेट शोधत असतात. तशी पण एक प्रोव्हिजन आहे. समजा एखाद्या व्यक्तीचे पूर्वी काही लोक शेतकरी होते आणि त्यांनी जमीन विकली, आज त्यांच्याकडे शेती नाहीये, परंतु त्यांना आता शेती खरेदी करायची. अशा वेळेस काय करायचं?
पूर्वी आपली जी जमीन होती कुठे तिथला जुना सातबारा आणायचा आणि त्याच्यावर एक सर्टिफिकेट आणायचं की हा माणूस शेतकरी होता, मग आपलं जमीन खरेदी करता येते. आणि शेतकऱ्याला जमीन करता येते. जो शेतकऱ्याला त्याला जमीन खरेदी करता येत नाही, सेक्शन 463 नुसार मुंबई पूर वहिवाट व अधिनियमानुसार. ओके, तर ह्यात त्यांनी सांगितलेले असं. आता समजा एक अतिशय महत्वाचं बघा, अतिशय महत्वाचं आहे, एखाद्या व्यक्तीने जमीन खरेदी केली, कुळाची जमीन खरेदी केली, परंतु त्या व्यक्तीने सरकारची परवानगी घेतली नाही आणि कुळाची जमीन खरेदी केली, तर मग काय होणार? तर त्यावर रिमार्क येतो 84 क. मी तुम्हाला मागे एकदा बोललो होतो, 84 क नमुना आला, 84 क त्याला आता जमिनीला लागला ना, ती जमीन पुन्हा जिल्हाधिकाऱ्याकडे जमा होते ताबडतोब, आणि मग जिल्हाधिकारी मग त्याच्यावर विल्हेवाट लावावा लागतो मग त्या जमिनीची. 84 क म्हणून 84 क शक्यतो लावून द्यायचा ना आपल्याला त्या कायद्यामध्ये. ओके, लक्षात आलं? काय विचारायचं का ह्या दोन कायद्यावर कोणाला काही तर विचारा, कारण मग बरेचसे कायदे पुढे जाऊ आपण. महत्वाचा कायदा कुळ कायदा आणि महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू. सर, आदिवासी जमीन विकत घेता येत नाही, पण काही प्रोव्हिजन असतं त्यामध्ये की असं म्हणजे पूर्वपरवानगीशिवाय. हॅलो, आदिवासी जमीन विकत घेता येत नाही डायरेक्टली, त्याला पूर्व परवानगी सरकारची घ्यावी लागते असं सांगितलं. सरकारची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय आदिवासींची जमीन घेता येत नाही असं म्हणणं आहे, आणि तसा कायदा पण आहे. आणि जर तशी जमीन खरेदी कोणी केली, आदिवासींची जमीन की ज्याला सरकारची त्यांनी परवानगी घेतली नसेल, तर ती पुन्हा आदिवासींकडे जाते. त्याच्यावर कायदा आहे, स्पेशल ऍक्ट बनवलाय. तुम्हाला ऍक्ट सांगतो, तर महाराष्ट्र रिस्टोर केली त्यांना पुन्हा. महाराष्ट्र रिस्टोरेशन ऑफ लँड्स इन शेड्यूल्ड ट्राइब्स ऍक्ट 1974, शेड्यूल्ड ट्राइब्स ऍक्ट 1974, याच्यामध्ये प्रोव्हिजन दिले आहेत, पुन्हा रिस्टोर होती ती जमीन त्यांना. ओके सर, ओके ओके. बोला आता. तुम्ही विचारा ना. मूळ मालकाला पण बोलवावं लागतं तुम्ही म्हणाले, ते काय सर समजलं नाही मला. कशामध्ये? कुळामध्ये ना. कुळामध्ये हो हो, बोलवतात ना. जो मूळ मालक असेल त्याला जर जमीन हवी असेल तर तो मागू शकतो ना, त्याचा क्लेम आहे ना, तो ते मागतात ना. उदाहरणार्थ ज्या जमिनी स्लमच्या जमिनी आहेत, आता समजा पुणे शहरामध्ये काही जमिनी आहेत स्लमच्या, झोपडपट्ट्या, त्या पहिल्या शेतीच्या जमिनी होत्या. त्याला सातबारा आहे जुना, नंतर त्याचा सर्वे नंबर वगैरे पडला, हा भाग वेगळा, परंतु त्याला मूळ मालक होता. मग गव्हर्नमेंट एक स्कीम आणली, स्लम SRA आणलं, स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी, SRA, झोपडपट्टी पुनर्वसन. मग त्याच्यामध्ये काय करतात ते लोक, मूळ मालकाला बोलवतात, नंतर एन्क्रोचमेंट केलेली लोक, असा करून तो ड्राफ्ट तयार केला जातो. पण मूळ मालकाला त्यांना बोलावंच लागतं ना. मूळ मालकाचा जो राईट आहे ना, तो कशामुळे गेला होता? तो याच्यामुळे गेला होता की त्या ठिकाणी यांनी एन्क्रोचमेंट केली होती आणि ऍडव्हर्स पोझिशन झाले 12 वर्षापेक्षा जास्त. ओके, आता काय म्हणायला लागले, पण त्याचा मूळ जो हक्क होता तो तसाच होता, तो गेला नव्हता. पण ज्या वेळेस या लोकांनी ठरवलं की बाबा इथं रिडेव्हलपमेंट करायची, आपलं सॉरी त्या ठिकाणी आता डेव्हलपमेंट करायची आणि हे करायचे, फ्लॅट्स काढायचे, मग सरकार काय करतं, मूळ मालकाला बोलवतं, त्याची पण NOC घेतं. आता या लोकांना पैसे मिळतात मूळ मालकाला, म्हणजे सर्वजण येत असतात. मूळ मालकाला बोलवलंच जातं, ज्याची ओरिजिनल जमीन त्याला बोलवलं, त्याला पार्टी करतातच करतात. आता तो ऑब्जेक्शन घेईल ना. तुम्हाला अजून जागा सांगतो, पाटील इस्टेट मध्ये
सारसबागेसमोर ज्या जागा होत्या त्या सरकारने बऱ्याच वर्षापूर्वी महानगरपालिकेने ताब्यात घेतल्या डेव्हलपमेंट करण्याकरता, परंतु तिथं कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट झाली नाही काही ठराविक वर्षांमध्ये. तर मूळ मालकाला पुन्हा ती जमीन मिळाली. मूळ मालकाला विचारतात, मूळ मालकाला आता काय केलं होतं प्रॅक्टिकली, मूळ मालकाला कधी कधी बोलवत पण नाही, पण जेव्हा आपल्याला कळतं की ते ही याकरता काही होणार नाही तर मूळ मालकाने पुन्हा तिथे जायचं. कुळाचं पण तसंच आहे. आता बघा, कुळ कुळ काय, माझी जमीन होती ती कसाला मला वेळ नव्हता म्हणून मी दुसऱ्याला कशाला दिली, तिलाच दे ती कुळाला मिळाली जमीन, कसेल त्याची जमीन. आता तर कुळ काय म्हणायला लागलो, आता माझ्याकडे वेळ नाही, आता ही मला विकून टाकायची जमीन. पण ती भोगवटदार 2ची जमीन होती, बरोबर आहे. भोगवटदार 2ची जमीन असते त्याला विकायची, मग त्याला मूळ मालक परत तिथे येतो, जो ओरिजिनल मालक असतो तो पुन्हा अर्ज करायचा, तर त्याला पुन्हा बरोबर बोलवतात की बाबा ही तुला जमीन हवी आहे का. मग तो जर म्हणला नाही मला जमीन कसायची आहे मला करायची, तर त्याला पुन्हा दिली जाते. अशी ती प्रोव्हिजन आणि अशा केसेस आहेत त्याच्या. आलं लक्षात तुमच्या तिचा सिद्धांत. हो सर, हो सर. समजलं का. आता कसं आहे माहिती काय, इश्यू काय होतो, मूळ मालक काय करतो, मूळ मालक म्हणजे तो त्याचे ते सगळे खालचे सगळे ते सक्सेशन जे आलेलं असतं फॅमिली ट्रीज, त्यावेळेस तो एकटा असतो, मग त्याची मुलं, मग त्याची मुलं, असे 10-15 लोक झालेली असतात खाली, त्याचे लिगल हेस. मग ते काय म्हणतात, ते 15चे 15 लोक कुठे डोकं चालवणार, ते म्हणतात किती मिळतात बाबा, 1 करोड मिळत आहेत, ह्या म्हणतात सगळे मिळून वाटून संपून टाकतात. नाही आणि ते त्यांना तसे पैसे मिळून जातात आणि एनओसी देऊन टाकतात, हो आम्हाला गरज नाही, सहाय्या घेतात आणि पैसे येतात. असं जसं सर्वसाधारणपणे लोक काम करत असतात. आता बघा, परंतु या मूळ जमिनी, सॉरी सर, तर हे आता लॉ मध्ये Yes. असं आहेत प्रोव्हिजन जिथं फर्स्ट प्रेफरन्स विल बी गिव्हन टू जे ओरिजिनल ओनर होते मूळ मालक कुलचे केस मध्ये. No, the last time I have told you in the concept, no, preferential rights, राईट सर. preferential right of preemption. I have told Right, you sir. already. But see, this is a scheme, no. मूळ कायद्याचं न्यू स्कीम ऍक्च्युअली, त्याच्यामध्ये दे आर कॉलिंग अस ऍक्च्युअली, बोलवतात ते आपल्याला, ओके तुम्हाला हवी का. ओके. पण तिथं आपल्याला फॉलोअप करावं लागतं डायरेक्ट, बिकॉज ओरिजिनल ओनर इज डिफरंट पर्सन, कुळ इज Right, sir. डिफरंट, नो. आता कुळाला जमीन नकोय, आता कुळाला जमीन नकोय ना, तो तर मला विकून टाकायची, मग तुला नको तो ओरिजिनल ओनर मागतो ना, मला हवी म्हणतात ना. अच्छा अच्छा. ओके. तिथं सेटलमेंट होती म्हणून तो कुळ येत नाही, ओरिजिनल ओनर येत नाही. कारण ह्या सगळ्या जमिनी आता जवळजवळ शहराच्या जवळजवळ आलेल्या आहेत ना, राईट सर. म्हणून तसं होतं. आणखी पण जास्त लोकांना माहिती. आणि सेक्शन बोला. 63 जे आहेत हे टेनन्सी ऍक्टचं, तर ऑल ओव्हर इंडिया हे ऍप्लिकेबिलिटी आहेत वाया सम डिफरंट ऍक्ट, की आपल्या महाराष्ट्रामध्ये. नो नो नो, दिस इज फॉर महाराष्ट्र, सेक्शन 62 फॉर महाराष्ट्र ओनली. वी आर इन द महाराष्ट्र ऍक्ट. आणि इज देयर एनी अदर सेंट्रल ऍक्ट वेअर रिस्ट्रिक्शन इज गिव्हन टू ऑल ओव्हर इंडिया? No, there is no restriction. There is no such kind of law. बिकॉज लँड बिंग अ स्टेट सब्जेक्ट, तर सगळे स्टेटच आपल्या हे करतायत ना सर. See, each state have his Right, own sir. law. Karnataka Land Revenue Code, Right, sir. Tamil Nadu Land Revenue Code, Right, sir. that we have to see. पण तिथं ती प्रोव्हिजन असणार 99%. असलीच पाहिजे. आता आपण कधी बघत नाही कारण तसा संबंध येत नाही ना कर्नाटकातली Right, केस sir. लढायचा, परंतु असणार ते Okay, 99% okay. तरी. काय काय लोक सर असं करतायत की राजस्थानचे हे सातबारा करून देत आहेत आणि म्हणतायत की तुम्हाला हे करून देऊ शेतकरीचं टायर सर्टिफिकेट. ते एक्झिबिशन मध्ये बघितलेले आहे मी, ते बसलेले हा. असतात की आम्ही तुमच्या राजस्थानचा सातबारा आणू. म्हणजे याचा अर्थ काय की तिथं एक लक्षात घ्या, कुठल्याही कायद्याला एक्सेप्शन असतं, राईट सर. सेक्शन मध्ये एक्सेप्शन असतं. प्रोव्हाइडेड राईट सर. this shows the exception, but provided, but these words shows the exception, ओके. notwithstanding anything, notwithstanding anything. वर जर
मराठीमध्ये असं वर जरी काही म्हटलेलं असलं तरी सुद्धा नॉट मीन स्टँडिंग एनिथिंगच्या पुढे वाचायचं कंटेन इन एनी अदर लॉ. हो. तिथे चालू झालं. दॅट इज एक्सेप्शन. दॅट इज एक्सेप्शन टू दॅट Right, sir. सेक्शन. बट हेच त्याचे वर्ड्स आहेत ऍक्च्युली. बट interpretation, again interpretation and Supreme Court case laws or state Right. case laws we have to see again what is the interpretation by the that courts only. ते पुन्हा Right, sir. आपल्याला पाहावं लागेल त्याच्यामध्ये. थँक्यू. थोडा हा असा विषय थोडा अजून पुढे जाऊ शकता. आणि एक लक्षात घ्या की कुठलंही डील करताना आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागेल, सर्व गोष्टीचा. त्याशिवाय आपण प्रॉपर्टीमध्ये तसं पटकन डील करू शकत नाही. आता ज्या जमिनीवर कंट्रोल आहे गव्हर्नमेंटचा, त्या जमिनी त्याचे आपण सगळे व्हायोलेशन करत असू तर त्याला 84 क लागतो. 84C. म्हणजे काय, ती जमीन सरकारी अकाउंटला जमा होती ताबडतोब, आपल्याकडे राहत नाही ती जमीन. 84 क लागणं हा फार सिरियस गोष्ट आहे त्या जमिनीच्या बाबतीत. म्हणजे उदाहरणार्थ कुळाची जमीन असताना मी विकत घेतली तर 84 क आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला बघायला लागतील. कुळ आलं का नाही एक लक्षात घ्या, तुम्हाला सर्वात जास्त सातबारे कुळाचेच येतील. कुळाचीच लोक येतात आणि आपल्याला म्हणतात आम्हाला जमीन विकायची. तर त्याला म्हणायचं तू परवानगी घेतलीस का वगैरे वगैरे विचारायचं. 2चा 1 झाल्याशिवाय जमिनीच्या खरेदीच करायची नाही. की कमवणा आपण स्वतः त्याच्यामध्ये मग 2चा 1 करून घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपण जमिनीची किंमत ठरवायची. तुम्ही जर ह्याला गेला काउन्सिल हॉलला किंवा इकडे काउन्सिल हॉल कडे बॅकसाईडला एक ऑफिस आहे. सगळे कामं हीच चालतात रात्रंदिवस. रात्री 7 नंतर ती खरी ऑफिसेस चालू होतात. तिथं हीच कामं चालतात. ते येणे करणे, अमुक करणे, तमुक करणे, हे त्या लोकांचा व्यवसाय ऍडव्होकेट पण आहेत आणि बिगर ऍडव्होकेट पण लोक, त्यांचं कामच आहे. तर साधारणपणे हा ऍक्ट जो मी तुम्हाला आता सांगितला त्याचं साधारणपणे असं नेचर आहे. आता अजून एक महत्वाचा कायदा आपल्यासाठी तुकडेबंदी कायदा, महाराष्ट्र फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऍक्ट. हा अतिशय एक महत्वाचा ऍक्ट आहे. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग ऍक्ट 1947. म्हणजे काय, त्याला साध्या भाषेत म्हणतात तुकडेबंदी कायदा. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि त्याचे तुकडे हे होऊ नये. तुकड्यामध्ये शेती आपण करू शकत. त्यांनी काय सांगितलं कायद्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे की सेक्शन 8 नुसार, त्यातला सेक्शन 8 बघायचा, तुकडे करू शकत. आता हे तुकडे किती करू शकत नाहीत याचं दरवेळी एक नोटिफिकेशन असतं. महसूल खात्याचं एक नोटिफिकेशन काढतो. आता पुणे जिल्ह्याचं एक नोटिफिकेशन वेगळं मिळेल, साताऱ्याचं वेगळं नोटिफिकेशन मिळेल. सर्वसाधारणपणे 11 गुंठे 11R एवढी जमीन बागायत असेल तरच त्याचा तुकडा होतो. म्हणजे काय, एका व्यक्तीच्या नावाने 11R जमीन पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी नसली पाहिजे, तरच त्याचं म्हणजे घेताना तरच त्याचा ती जमीन ट्रान्सफर होईल. अदरवाईज ती सरकारी अकाउंटला जमा होती. कारण हे इलिगल झालं ना, सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध, कायद्याच्या विरुद्ध. इलिगल करताच येत नाही. मी तुम्हाला मागे बोलले बराच. खूप लोक इलिगल करू इच्छितात. नाही, अनलॉफुल लॉफुल होईल पण इलिगल लिगल नाही होणार. 11 गुंठे जमीन तरतूदच नसेल तर कसं काय होणार. जशी ज्याप्रमाणे कुठले ते देवस्थानच्या जमिनी होत्या. देवस्थानच्या जमिनीचं काय होतं की समजा आता हे कुठलं ते आपलं पर्वती देवस्थान, बरोबर आहे. ह्या देवस्थानला पेशव्यांनी जमीन दिली होती पूर्वीच्या काळामध्ये. त्या जमिनी ते देवस्थानचा मेंटेनन्स करण्याकरिता ती जमीन असते. त्या देवस्थानचा मेंटेनन्स, पूजा अर्चा, उत्सव, रोजची पूजा, हा जो खर्च आहे तो खर्च भागवण्याकरता त्याच्या असताना त्या जमीन दिलेली असते त्याला.
कोणी दिली असती? पहिले सरकार किंग द्यायचा, पेशवे होते, नंतर सरकार द्यायला लागलं. तर ती जमीन मूळ सरकारची आहे. परंतु ती जमीन देवस्थानला विकत येत नाही. म्हणजे देवस्थानचे जे ट्रस्टी असतात त्यांना ती विकता येत नाही. आणि जर विकायची असेल तर पुन्हा सरकारची परवानगी घ्यावी लागते. कारण ती जमीन देवाच्या नावाने असते. एक लक्षात घ्या. इथं फार मोठी एक गफलत होऊन असते. ती ट्रस्टीच्या नावाने कधीच जमीन नसते. ती देवाच्या नावाने जमीन असते. आणि ती जमीन विकण्याकरिता आपल्याला सरकारची परवानगी घ्यावी लागते. आणि जर सरकारची परवानगी घेतल्यानंतर ती जमीन विकते. फार महत्वाची गोष्ट आहे. पण देवस्थानाच्या नावाने खूप जमीन आहे आता सुद्धा. ओके, ते बघावं लागतं. मुस्लिम ह्याच्यामध्ये वक्फ ऍक्ट मध्ये सुद्धा असंच आहे. वक्फच्या जमिनी आहेत त्याच्याकडे मुस्लिम वक्फ बोर्ड आहे औरंगाबादला. मुस्लिम वक्फ बोर्ड, त्या वक्फ बोर्डची परवानगी घ्यावी लागते. मस्जिद आहेत किंवा काही दुसऱ्या जागा आहेत, दर्ग्याच्या जागा आहेत वगैरे वगैरे बऱ्याच जागा असतात. तर या जागा विकत घेण्याकरिता त्या वक्फ बोर्डची परवानगी घ्यावी लागते. जसं ट्रस्टची पण परवानगी घ्यावी लागते. बॉम्बे पब्लिक ट्रस्टच्या अंडर सुद्धा असं तर बॉम्बे पब्लिक ट्रस्टच्या अंडर आपल्याला चॅरिटी कमिशनरची परवानगी घ्यावी लागते. तशी या तुकडेबंदीमध्ये सुद्धा आपल्याला तुकडेबंदी जर आपण कायद्यामध्ये सुद्धा आपण गेल्यानंतर 1 गुंठा जमीन आपल्याला घेता येईल. हे जे आजूबाजूला जे बोर्ड लागले ना पुण्याच्या आजूबाजूला सगळे बनवाबनवीचे बोर्ड आहेत. 1 ते 11 गुंठे नाहीये. हा 1 गुंठा घेता येईल, पण ती जमीन जी आहे ना तो प्लॉटिंग जे आहे एने करून घेतलेलं पाहिजे. एने त्याचं प्लॉटिंग बिटिंग व्यवस्थित पाहिजे, जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेतली पाहिजे वगैरे, तर मग ते प्लॉटिंग झालं. म्हणजे गव्हर्नमेंट प्लॉटिंग झालं, गव्हर्नमेंटच्या नियमानुसार असलेलं प्लॉटिंग. आणि त्याला ओपन स्पेस सोडावी लागते वगैरे वगैरे. परंतु तसं जर असेल तर सगळं इलिगल लिगल कधीच करता येत नाही. खूप लोक अशीच फसतात. आता आहे ना मोरगावला जमीन, इकडे जमीन, हडपसरला जमीन, अमुक जमीन आहे ना, त्याच्यात काय अर्थ नाही बघा. सगळे बनवा. आणि मग त्याच्यामध्ये मग काय करतात की काही लोक मग मागं काढतात. 1 गुंठा घेतात आणि तो दाखवतात तिथं बोर मारली, त्या बोरसाठी ती जमीन घेतली होती. असं काही ना काहीतरी बहाणे काढतात. ते सांगतात ते रजिस्ट्रार, सब रजिस्ट्रार असं असं करा, तसं तसं करा. कारण त्याच्यामध्ये कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. सब रजिस्ट्रार काय म्हणतो, आम्हाला टॅक्स, गव्हर्नमेंटला टॅक्स मिळाला, काम संपलं आमचं. त्यात काय लिहिलं आम्ही बघणार नाही. परंतु तसंही चालत नाही. सरकारचे त्यांना डायरेक्शन आणि नोटिफिकेशन असतात. पुन्हा आदिवासींच्या जमिनी रजिस्टर करायच्या नाहीत असं डायरेक्शन करून केलेले त्यांना. सरकारी जमिनी असं ते सगळं त्यांच्याकडे नोटिफिकेशन असतात. त्याप्रमाणे ते कामं करत असतात. तर त्यातून काय हुशार लोक त्यातून सुद्धा मग काही ना काहीतरी प्रोव्हिजन शोधतात. नंतर जे पुढे पुढे जसं ते प्रकरण जातं तर तुकडेबंदीचं हे महत्वाचं. तुकडा किती होतो हा फार महत्वाचा. आता मी काय तुम्हाला म्हणतो त्यातही पुन्हा एक्सेप्शन असतं. माझ्याकडे एक केस होती. तुम्ही जर ह्याला गेला पौड या गावामध्ये त्यांची स्कीम बघा तिथं विक्रम गोखले वगैरे या लोकांची गिरीवनची स्कीम. तर त्याच्यामध्ये त्यांनी 5-5 गुंठ्याचे प्लॉटिंग केले होते. आणि 5 गुंठ्याचा प्लॉट आम्ही पाहू, देखरेख करू वर्षाला, महिन्याला, असे त्यांच्याकडे देखरेखीचे पैसे घेतले आणि प्लॉट्स विकले होते 91-92 ला. आणि त्या प्रकरण जेव्हा लोकांनी 20 वर्षांमध्ये चला आपण घरावर राहू देऊ, तिथे जाऊ, तिथं 5 गुंठ्यामध्ये काही करता येत नाही ना. तर 10 गुंठ्याचं स्कीम होती ती. तर माझ्याकडे त्या ग्रुपचं माझ्याकडे काय काम होतंच. तर त्याच्यामध्ये आम्ही तुकडेबंदी कायद्यामुळे काय आलं, त्यावेळेसच आम्हाला 84 त्या पार्ट्यांना लागला होता. ह्या लोकांनी काय केलं, पैसे देऊन दुसऱ्याच तारखा घेतली, तारीख पे तारीख असं करत करत 15-15 वर्ष तारखा घेतल्या त्यांनी. आणि त्यांनी ऍडव्होकेटच अपॉइंट करून ठेवले होते. त्यांनी काय नाही, नुसता तारखा पुढे घ्यायच्या. त्यांचं एकच काम. कारण सुरुवातीपासूनच ते ट्रान्झॅक्शन इलिगल होतं. पण 5 गुंठ्याचा कागद होतच नाही ना. 5 आर गुंठा म्हणजे 1078 स्क्वेअर फीट, आर म्हणजे 1000 स्क्वेअर फीट. तर त्याचा कागदच होत नव्हता. ह्या लोकांनी काय केलं, या लोकांना फसवलं, चिटिंगच केलं डायरेक्ट. मग तिथं तर ग्रुप संघटना बऱ्याच निघालेल्या आहेत. तर माझ्या आल्यामध्ये जो माझा क्लायंट होता, आम्हाला विकायचं होतं, तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, तर नवरा बायकोच्या 5-5 आर जागा होती. मग ती आम्ही खेचमध्ये तुकडेबंदीचा कायदा आला, मग ते एक्सेप्शन मध्ये मी गेलो. एक्सेप्शन मध्ये काय म्हणतो, सर आम्ही
त्या बायकोनी नवऱ्याला हे केलं, गिफ्ट केली गेली, दाखवली, हा ट्रान्सफर केली आणि 5 आणि 5 10 झाले. तर तिथं आम्हाला पॉसिबल एकाच गोष्टीमुळे झालं की ते दोघं शेजारी होते, म्हणून ते करता आलं आम्हाला. पण जे 5-5 गुंठ्यावाले आहेत त्यांचं अजूनही चालूच आहे सगळं, लिटिगेशन चालूच आहे. सर आवाज नाही येत व्यवस्थित. हॅलो, येतो का आवाज? येतो का आवाज? आवाज येतोय का? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? येस सर. हॅलो. तर ते 5-5 गुंठे जे होते ते माझ्या क्लायंटचे, ते शेजारी होते म्हणून मी आमचं ते काम झालं. पण बाकीचे अजून तसेच राहिलेले तिथं, त्यांची विक्री नाही, काय नाही. अजून त्यांची लिटिगेशन भरपूर चालू आहेत बघा. त्याच्यामध्ये विक्रम उगलेने अँटिसिपेटरी रिव्हेल घेतला होता मध्यंतरी, इथे हायकोर्टात प्रकरण होतं. कोणी पेपर वाचत असेल तर बघा. तुम्हाला अजून एक सर्वांना एक विनंती माझी की तुम्ही रोज पेपर वाचत चला, न्यूज पेपर. का? ते हे जे काही सगळे लोक करत असतात ना, नवीन पराक्रम वेगवेगळे, ते सगळे माहिती पडतात त्याच्यामुळे आपल्याला. ते पराक्रम असे विचित्र पराक्रम करायचे नाहीत, ते अंगाशी येऊ शकतात पराक्रम केलेले. तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे, तुकडेबंदी कायदा, अतिशय महत्वाचा कायदा. बोला ना सर. 31(2) Yes. मध्ये काय एक्सेप्शन्स दिले आहेत ना, त्यातमध्ये म्युन्सिपल काउन्सिल मध्ये किंवा म्युच्युअल कॉर्पोरेशन मध्ये काय लँड असेल तर देअर दिस लँड ऍक्ट इज नॉट ऍप्लिकेबल, असं काय आहेत ना सर? इन विच ऍक्ट? सेम महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऍक्ट. हा, त्याच्यामध्ये नाही ना ते. दॅट इज नॉट ऍप्लिकेबल टू इन कॉर्पोरेशन एरिया. आणि बोला ना. स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी सुद्धा म्हटले तर पीएमआरडी सुद्धा कव्हर होईल सर त्यातमध्ये? सी, त्यांचं काय माहिती का, ऍक्च्युली पीएमआरडीए मध्ये त्यांचा एरिया वाढत गेला ना, पीएमआरडीएचा ऍक्च्युली. बरोबर सर. हा, तो एरिया वाढत गेलेला आहे ना. आपण ही शेत जमिनी बोलतोय, आपण आता शेतीच्या जमिनीविषयी बोलतोय आपण. शेतीची जमीन. राईट सर. तर आर झोन मध्ये असेल तर ऍप्लिकेबल नाहीये असं आपण म्हणतात? नाही होणार ना, ऑफकोर्स नॉट. कारण शेतीची जमीन जी असेल ती आपल्याला पहिली एनए करून घ्यावी लागेल ना. करेक्ट सर. हा, एनए केल्यानंतर विषय संपतो ना ताबडतोब. करेक्ट सर. पण 31(2) मध्ये सर त्यांनी हे सुद्धा दिलेत की स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचे खाली जे लँड असेल तर त्यामध्ये सुद्धा हे ऍक्ट ऍप्लिकेबल नाही राहणार, असं काहीतरी दिलेत ना सर? हो, दिलेलं आहे ना ते. अच्छा. ओके दिलेलं आहे ना. ओके. दिस इज ऍप्लिकेबल टू ऍग्रिकल्चर लँड ओनली. ओके सर. ओके. थँक्यू सर. हा, कारण बऱ्याच वेळा काय होतं की एनए करायला गेलं की त्याचा खर्चच खूप आहे. म्हणजे ₹1,00,000 जमीन जर असेल त्याला वर आपल्याला ₹2,00,000 खर्च येईल. बघा, एक लक्षात घ्या, जेवढी जमिनीची प्राइस तेवढाच वरचा खर्च येतो, दुप्पट वेळ आली तर. म्हणून तर लोक बिल्डरकडे येतात ना. बिल्डरकडे लोक येतात कशाला? बिल्डर फ्लॅट घेतात कशाला? हे करायचं नाही ना कोणाला सगळं एवढं. 1 गुंठा लोक गावात जागा घेतात पण अशा मोठ्या अडचणी येऊन बसतात. त्यांना दुसरं फ्रॅगमेंटेशन ऍक्ट सुद्धा माहिती नाही कित्येक लोकांना. कित्येक लोकांना माहिती नाही. बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही आहे असा तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आहे म्हणून. एनिवे, पुढचा जो कायदा आहे आता ह्याच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966, हा ऍक्ट आहे ना, हा एक अतिशय महत्वाचा ऍक्ट आहे आपल्यासाठी. ह्या ऍक्ट मध्ये माहिती का, रिजनल प्लॅनिंग आणि रिजनल प्लॅनिंग आपल्याला आरपीएनडीपी आपल्याला बघायला त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन आणि रिजनल प्लॅन हा बघायला मिळतो आणि त्याच्याप्रमाणे सरकार डेव्हलपमेंट करत असतं सतत. आणि त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करायला अलाउड आहे, काय डेव्हलपमेंट करायला अलाउड नाहीये, हे सर्व आहे. हा ऍक्टचा फार महत्वाचा ऍक्ट आहे. कारण प्रत्येक रिस्ट्रिक्शन्स जर आणायचे असतील बिल्डरवर, कुठल्याही बिल्डरसाठी जर रिस्ट्रिक्शन्स आणायचे असतील तर या ऍक्ट मधून ती रिस्ट्रिक्शन्स आणली जातात. तुम्ही ही डेव्हलपमेंट नाही करायची, तुम्ही ती डेव्हलपमेंट नाही करायची. त्याच्यामुळे हा आपल्याला ऍक्ट अतिशय महत्वाचा आहे. याचं तुम्ही जरूर, याचं पुस्तक तसं महाग आहे, मोठं पुस्तक आहे, बरेच सेक्शन्स बरेच आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यातलं मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची, हा रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे ना,
हा आपल्याला बघायला कुठे मिळेल. सर्वात महत्वाची गोष्ट ही याच्यामध्ये त्यात कलर कोड्स वगैरे असतात, आर झोन वगैरे जे आहेत ना, येलो रंगाने ग्रीन झोन, हे झोन्स आपल्याला बघायला मिळतात. तर हा प्लॅन बघायला कुठे मिळतो. आता हे प्लॅन्स आहेत ना, त्या ऑफिसमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. ते ऑफिस पहिलं हे विजेट ऑफिसच्या बॅक साईडला ऑफिस होतं पूर्वी. आता तिथे ते ऑफिस नाही राहिलं. आता जर तुम्ही सहकार नगरला गेला तर तिथे ते ऑफिस आहे. सहकार नगरमध्ये माझ्याकडे बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर आहे वाटतं ते. जिथे ते ऑफिस वगैरे आहे. तर ह्या ऍक्टचा बराच आपल्याला उपयोग होऊ शकतो. तर हा जो प्लॅन आहे, मी तुम्हाला आता बोललो डेव्हलपमेंट प्लॅन, रिजन प्लॅन, हे आपण नेहमी बघणं खूप आवश्यक. हे पॉलिटिशियन्स लोक असतात ना, या लोकांचं यांच्यावर खूप लक्ष असतं. पुढच्या 30-30 वर्षाचे नियोजित प्लॅन्स त्या त्या डिपार्टमेंट्सकडे असतात आणि त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट नेमकी होणार आहे या शहराची, कुठून. आता हा जो आपण आता जो सध्या रोड बघतो पुणे बेंगलोर हायवे, आणि आता जो आपण रिंग रोड बघतो, याचं नियोजन नुकतंच नव्हतं केलेलं, जुनं नियोजन होतं. म्हणून खूप पॉलिटिशियन लोकांनी बघा जमिनी घेऊन ठेवल्या या ऍक्टमुळे, आणि मग ते बदलत राहतं सारखं त्यांचं. कोणी मोठी जमीन घेतली असेल आणि त्याच्यामधनं रस्ता जाणार असेल, ते लगेच रस्ता जात नाही. आता बघ कात्रज थेऊर जो रस्ता जाणार आहे, कात्रजवरनं फुरसुंगी, थेऊर, रामदरा असा जो एक रस्ता आहे, तिथून तो कट होऊन पुन्हा तो पुणे नगर रोडला लागणारे वाघोली वगैरे. मग सांगतो या गोष्टीची मी पाणी आम्ही 90-92 ला बघितलं होतं. 92-95 मला आठवतंय. तिथं आम्ही जेव्हा माझं वय पण बघा ती साधारणपणे 30 वर्षांनी मी पण लहान होतो, आणि तिथली आम्हाला लोक सांगायची, अहो इथून असा रस्ता जातो, तिथून तसा रस्ता जातो, तिथून तसा रस्ता जातो. आणि तिथं तुम्हाला सांगतो त्यावेळेस काहीही नव्हतं. तर 20-30 वर्षापूर्वी काय असेल, काही नव्हतं बघा त्या रांध्याला. आता काय त्यांचा इतक्या त्या जमिनीच्याच किमतीवर येऊन बसल्याने लोकांनी फार खूप जमिनी खरेदी केल्या. तर रिजनल प्लॅन आणि हा डेव्हलपमेंट प्लॅन आपण नेहमी बघायला पाहिजे. याच्यावर आपलं सतत लक्ष पाहिजे. आता हा बघायला कुठे मिळेल, त्या डिपार्टमेंटला बघायला मिळेल, पण याची झेरॉक्स कॉपी पण तिथं ते महाग असतात. मग याची आपल्याला झेरॉक्स कॉपी मिळू शकतात. झेरॉक्स कॉपी कुठे मिळतात, कुठल्याही सब रजिस्ट्रार जे ऑफिसेस आहेत, सब रजिस्ट्रार डीएम निबंधकांच्या ऑफिसेस जवळ एक झेरॉक्स वाले असतात, त्यांच्याकडे प्लॅन उपलब्ध आहे. त्याशिवाय नकाशे तुम्हाला बघायला स्वस्तात असतात. 100, 150, 200 त्याप्रमाणे आपल्याला मिळतात आणि आपलं त्यातून समजू शकतं हा प्लॅन तिथून खरेदी करता येईल. तर जे झेरॉक्स कॉपी तुम्हाला खरेदी फुल साईज झेरॉक्स असते ती बघायला मिळू शकते. तर तो कायम तुम्ही जरूर तुम्ही काही ना, माझं तुम्हाला अजून एक सांगणं राहील, ऍडवाइस राहील, तुम्ही या सगळ्या ऑफिसेसला जाऊन या, काउन्सिल हॉलला जाऊन या, त्याच्यानंतर जिल्हा पुनर्वसन ज्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या खूप शाखा आहेत, पुनर्वसन शाखा, अमुक शाखा, त्या शाखेला जाऊन या, कुळ कायद्याच्या शाखेला जाऊन या, जरूर जाऊन या. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे जे ऑफिस सांगितलं टाउन प्लॅनिंग, तिथं तुम्ही जाऊन या. ह्या सगळ्या ऑफिसेसला तुम्ही जाऊन या जरूर. पण या ऑफिसेसला जाऊन व्हिजिट मारणं, तिथलं वातावरण बघणं, तिथली मोडस ऑपरेंडी काय आहे, कामाची पद्धत काय आहे, हे बघणं खूप आवश्यक आहे. कारण काय होतं, तिथलं वातावरण अचानक आपण काय काम करायला गेलं तिथलं वातावरण माहिती पडत नाही, गडबड होऊन बसतो. तुम्ही सर्वांनी जरूर इथे व्हिजिट मारा. जसं आपलं असतं ना शाळेमध्ये व्हिजिट टू बाजार, व्हिजिट टू पर्वती, पूर्वी असायचं तसं. आणि आता सध्या नवीन मुलं जी लहान मुलं व्हिजिट टू ह्याला जातात ना, तुमचं संस्कृती अमुक तमुक, तसं ती व्हिजिट आपण जरूर मारू नये सगळ्या लोकांनी जाऊन, एकेकाने जाऊन. तुम्हाला बरेच त्याच्यातून ज्ञान मिळू शकतं असं आहे याच्यामध्ये. तर हा तुकडेबंदी कायदा तुम्हाला मी मुख्य सांगितला आता नागरी जमीन कमाला मर्यादा विनिमय अधिनियम होता. कोणी किती जागा ठेवायची, कोणी किती जागा धारण करू शकतो शहरामध्ये, पण ते आता नाही येतो, पूर्वी तो होता. आता कोणी किती जमीन धारण करायची, म्हणजे बागायत किती, जिरायत किती, याचा सुद्धा एक कायदा आहे. तो मी पुढच्या वेळेस सांगाल, मला लिहून देतो कोणी किती जागा धारण करू शकतो. त्याविषयी मग उद्याच्या सेक्शनला आपण बोलूया, उद्याच्या सेशनला बोलूया उद्याच्या. अजून एक कायदा सांगतो मग थांबतो.
अजून एक कायदा भूमी संपादन कायदा. तुम्हाला सांगितलं भूमी संपादन कायदा 1894. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट सरकारी कामाकरता जमीन ऍक्वायर्ड करू शकतो. त्या म्हणजे उदाहरणार्थ मेट्रो करता, रस्त्यांकरता हे जमीन घेऊ शकतं आणि त्याच्यामध्ये ते काय करतात, मोबदला देतात पैशांचा स्वरूपात. त्यांना ते अलाउड आहे. पण आता इश्यू कुठे येतो खरा, की जमिनीची कॉस्ट याच्याकरता भांडावं लागतं. तर ते भांडावं लागतं जरूर त्याच्यामध्ये, मग ते पैसे कसे मिळतात. पण संपादन या कायद्यानुसार केलं जातं आणि तुम्ही त्याला आपण तसा विरोध करू शकत नाही. हा, आता संपादन केल्यानंतर जर काहीच त्याच्यामध्ये केलं नाही, पुन्हा आपण त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो. मात्र हे तेवढंच करायचं. तर उद्या मी तुम्हाला अजून दुसरा कायदा, अजून 5-6 ऍक्ट आहेत अजून, त्याविषयी मग आपण उद्या बोलूया. म्हणजे कुठला आहे, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ऍक्ट, आता हे झालंय मात्र महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970, कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960, या कायद्याविषयी आपण उद्या बोलूया जरा. ओके. आणि हा, एवढेच आता कायदे महत्वाचे. हा, तुम्हाला मी जो आता एक ऍक्ट सांगणार होतो, तुमचं उद्या सांगतो त्याच्याविषयी माहिती, की महाराष्ट्र ऍग्रिकल्चर लँड सेलिंग ऑन होल्डिंग, किती आपण होल्ड करू शकतो मॅक्सिमम जागा, त्याच्याविषयी आपण बोलूया उद्यामध्ये. तर उद्या मी 5-7 ऍक्ट उद्या घेतो. आता कोणाला याच्याविषयी काय विचारायचंय का? आता आपण आज जे बोललेलो आहे त्याच्याविषयी काय विचारायचंय का? कोणाला शंका, कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. हॅलो हॅलो गुड इव्हनिंग सर अगेन. हॅलो. सर हे जे डीसी रूल्स आहेत किंवा सर, आरपी रूल्स आहेत किंवा नवीन जे युनिफाईड डीसी रूल्स आहेत, दे आर ऑल बेस्ड ऑन महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट, नो? राईट yes, सर. yes. 2020, just they are passed, राईट no? सर. येस Just. येस सर. Even PDF is also available on net. राईट सर. PDF is available. PDF is available. राईट सर. बट दे आर बेस्ड ऑन MRTP ऍक्ट. Yes. राईट सर. And every act is based on constitution. If there is a violation of any fundamental right, you can challenge. ओके सर. ऑल राईट. थँक्यू. Every act or rule must be constitutional. I'm talking about the constitutional rights which are enforceable. आपल्या फंडामेंटल राईटचं कुठलं व्हायोलेशन नाही झालं पाहिजे, महत्वाचं लक्षात ठेवा. तो ऍक्ट कुठला का असाना, तो रूल कुठला का असाना, अनकॉन्स्टिट्युशनल असेल तर यू कॅन चॅलेंज. ओके, हे महत्वाचं आहे बघा. अतिशय सिंपल थेअरी आहे पण अतिशय महत्वाची. आणि तो ऐकतो. सी, देयर इज अ वन सुप्रीम हॅज पास वन जजमेंट. Even lower courts means which court? Judicial magistrate first class and civil judge junior division. These are the lowest court, no? So this is the now duty to maintain or to see the violation of fundamental rights also. पूर्वी ते बघत नव्हते एवढं. But now there is a duty of these courts. They have to see first violation वगैरे होत आहे का. असा नवीन सुप्रीम कोर्टचा आत्ताच या महिन्यामध्ये जजमेंट आलेलं आहे. इम्पॉर्टंट जजमेंट आहे फार आणि आलेले आहे आता. ओके, बाकी काय कोणाला विचारायचं अजून कोणाला काय विचारायचंय का? हॅलो 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 विजय, स्वराज, अदर्स, कोणाला विचारायचंय का? हॅलो हॅलो. हा बोल. तुकडाबंदी कायद्यामध्ये तुम्ही फक्त भागात बोला ना. तुकडाबंदी कायद्यामध्ये फक्त भागात तर सांगितलं, बाकी इथं तुमचा किती तुकडा होतो त्याचं काय आहे? जसं जिरायती पण असेल. हॅलो, बोलणं स्पष्ट नाही. तुकडाबंदी कायद्यामध्ये भागाची तुम्ही 11 गुंठे. हा बोला ना स्पष्ट. हॅलो. हा, जिरायती 20च्या पुढे, जिरायती 20च्या पुढे, जिरायत असेल तर 20 कमीत कमी. हा ते नोटिफिकेशन असतं ना, आपलं नोटिफिकेशन बघायचं. प्रत्येक जिल्ह्याचं एक वेगळं नोटिफिकेशन बघायला मिळतं आपल्याला, त्यानुसार चालतं ते. तिथे बघायला मिळतं आपल्याला, ते बघायला मिळू शकतं आपल्याला, नोटिफिकेशन असतं ते.
पण साधारणपणे जिऱ्यात 20च्या पुढे 20 गुंठे कमीत कमी, म्हणजे जे अर्धा एकर झाला ना. 20 आर म्हणजे हाफ एकरच झाला जवळजवळ ते. काय ते डोंगराळ भाग काय त्यातच येतो. ठीक आहे.